नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शिखरे याबद्दल माहिती जाणून घेऊयात। आपल्या महाराष्ट्रात बरेच लहान मोठी शिखरे आहेत। महाराष्ट्रातील ही शिखरे कोणत्या ठिकाणी आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, त्यांची उंची किती आहे व त्यांचा उंचीनुसार क्रम असे विविध प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात। चला तर मग आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। आपण महाराष्ट्रातील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार क्रम पाहूयात। पहिल्या क्रमांकावर आहे कळसुबाई। कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते। कळसुबाई हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात आहे। कळसुबाई या शिखराची एकूण उंची 1646 मीटर आहे। कळसुबाई हे शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे। या शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे। या शिखराच्या पायथ्याला बारी हे गाव आहे। या शिखरावरून सभोवतालच्या पर्वतरांगा, किल्ले व भंडारदरा धरणाचा परिसर अत्यंत मनमोहक दिसतो। दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे साल्हेर। साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे। साल्हेर हे शिखर नाशिक जिल्ह्यातील आहे। साल्हेर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक शिखर आहे। याची उंची 1567 मीटर आहे। साल्हेर या ठिकाणी इतिहासामध्ये मराठा व मुघल यांच्यात साल्हेरची लढाई झाली होती। यात मुघलांचा पराभव झाला होता। साल्हेरचा किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे। म्हणजेच साल्हेर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असलेले शिखर आहे। साल्हेरचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमधील मराठा मिलिटरी लँडस्केप्स अंतर्गत करण्यात आला आहे। म्हणूनच भौगोलिक, सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या साल्हेर शिखर महत्त्वाचे आहे। तिसऱ्या क्रमांकावर आहे महाबळेश्वर। महाबळेश्वर हे शिखर सातारा जिल्ह्यात आहे। महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर आहे। या शिखराची उंची 1438 मीटर आहे। महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। हे स्थळ थंड हवामान व घनदाट जंगलांसाठी ओळखले जाते। महाबळेश्वरलाच महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते। महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा उगम होतो। चौथ्या क्रमांकावर आहे हरिश्चंद्रगड। हरिश्चंद्रगड हे शिखर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात आहे। हे सह्याद्री पर्वतरांगेतील महत्त्वाचे शिखर असून याची उंची 1424 मीटर आहे। हरिश्चंद्रगड या गडावरील कोकण कडा हे या गडाचे वैशिष्ट्य आहे। हरिश्चंद्रगडावर केदारेश्वराचे मंदिर व हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन शिव मंदिर आहे। हरिश्चंद्रगडावर तारामती हे सर्वात उंच शिखर आहे। हरिश्चंद्रगड हे भौगोलिक, ऐतिहासिक व ट्रेकिंगच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते। 5व्या क्रमांकावर आहे सप्तशृंगी। सप्तशृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यातील वणी या ठिकाणी आहे। सप्तशृंगी हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर आहे। याची उंची 1416 मीटर इतकी आहे। या शिखरावर सप्तशृंगी देवीचे एक मंदिर आहे। हे मंदिर 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। सप्तशृंगी शिखर हे धार्मिक, भौगोलिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। हे शिखर 7 शिखरांनी वेढले असल्यामुळे याला सप्तशृंगी या नावाने ओळखले जाते। 6व्या क्रमांकावर आहे तोरणा। तोरणा शिखर याला प्रचंडगड या नावाने देखील ओळखले जाते। तोरणा शिखर हे पुणे जिल्ह्यात आहे। तोरणा शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील शिखर आहे। त्याची उंची 1404 मीटर आहे। इतिहासाच्या दृष्टीने तोरणा किल्ला महत्त्वाचा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला आहे। म्हणजेच स्वराज्य स्थापनेची सुरुवात याच किल्ल्यापासून झाली। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते, म्हणून याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। 7व्या क्रमांकावर आहे अस्तंबा। अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे। अस्तंबा शिखर हे सातपुडा पर्वतरांगेतील शिखर आहे। याची उंची 1325 मीटर आहे। अस्तंबा हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत असलेले सर्वात उंच शिखर आहे।
8व्या क्रमांकावर आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर शिखर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर आहे. याची उंची 1304 मीटर आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतात दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम होतो. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे या ठिकाणी आहे. धार्मिकदृष्ट्या हे शिखर अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. 9व्या क्रमांकावर आहे तौला. तौला हे महाराष्ट्रातील निसर्गरम्य शिखर आहे. तौला हे शिखर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. तौला हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे. याची उंची 1231 मीटर आहे. 10व्या क्रमांकावर आहे वैराट. वैराट शिखर हे अमरावती जिल्ह्यात आहे. वैराट शिखर सातपुडा पर्वतरांगेतील गाविलगड टेकड्याचा भाग आहे. वैराट शिखराची उंची 1177 मीटर आहे. वैराट शिखर हे विदर्भातील सर्वात उंच शिखर आहे. चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाजवळच हे शिखर वसलेले आहे. पुढचे शिखर आहे चिखलदरा. चिखलदरा हे शिखर अमरावती जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे शिखर सातपुडा पर्वतरांगेतील शिखर आहे. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा हे शिखर निसर्गरम्य शिखर आहे. याची उंची 1115 मीटर आहे. पुढे आहे हनुमान. हनुमान हे शिखर धुळे जिल्ह्यात आहे. हनुमान हे शिखर गाळणा डोंगर रांगेतील महत्त्वाचे उंच शिखर आहे. हनुमान या शिखराची उंची 1063 मीटर आहे. गडलगट्टा शिखर. गडलगट्टा हे शिखर गडचिरोली जिल्ह्यात आहे. गडलगट्टा या शिखराची उंची 967 मीटर आहे. गडलगट्टा हे महाराष्ट्रातील सर्वात कमी उंचीचे शिखर आहे. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाची शिखरे पाहिली आहेत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.